नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतीमित्र श्रावण सांगळे पाटील. तुमचं माझ्या या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आज आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे शेतकरी बांधवांनो, की काही शेतकऱ्यांचं मला टरबूजाबद्दल मार्गदर्शन करा असं मार्गदर्शनावर व्हिडिओ बनवा म्हणून मागणी आलेली आहे. तर टरबूजाच्या कोणत्या कोणत्या बाबी अशा आहेत की ज्याच्यापासून आपण सावध राहायला हवं, व जे टरबूज उन्हाळी पीक आहे ते आपण हिवाळ्यात लावतोय, तर त्याला हिवाळ्यामध्ये उष्णतेचे कुठले कुठले खतं वापरावे व त्याचं पाण्याचं नियोजन कसं ठेवावं, पहिली दुसरी ड्रिचिंग आणि कुठली करावी आणि बेसल डोसमध्ये काय काय वापरावे, तर मी तुम्हाला हे संपूर्ण माहिती मार्गदर्शन सांगणार आहे. आता काय माहिती आहे का, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे काय शेतकरी बांधवांनो, टरबूज जर म्हटलं तर हे उष्णतेचं पीक आहे, बरोबर आहे. आणि उष्णतेचं पीक असल्यामुळं त्याला आपण उन्हाळ्यातच घेतो आहे, बरोबर आहे. पण हल्लीच्या काळामध्ये काय होतं आहे, काही शेतकरी थोडीशी लवकर लागवड करत आहे. लवकर म्हणजे हिवाळ्यामध्ये तुमचं डिसेंबरमध्ये काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, 10 ते 15 डिसेंबरमध्ये. पण मग अशा वेळेस काय होतं, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा थंडीमध्ये आपल्या वेलांची वाढ होत नाही सर, किंवा फुल सेटिंग होत नाही व्यवस्थित, फुलं निघत नाही, किंवा फळं जरी लागली तर फळाची साईज होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, त्याला आपल्याला उष्णतेचे खतं वापरणे. जसं की जर तुमची जमीन भारी काळीची असेल, बरोबर आहे, तर तिच्यामध्ये आपल्याला एकरी जवळपास 1 टनापर्यंत आपल्याला कोंबड खत त्यामध्ये वापरायचं आहे. प्लसमध्ये 1 टन त्याच्यामध्ये आपलं घरगुती शेणखत पण वापरायचं आहे. आणि 10-26-26च्या एकरी 2.5 बॅगा म्हणजे जवळपास 125 किलो तुम्हाला रासायनिक खत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 25 किलो तुम्हाला मायक्रोन्यूटनची काला किट पण घ्यायची आहे. 25 किलो त्याच्यामध्ये प्लॅन्टो पण घ्यायचे आहे पल्चर बायोचं. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक 10 किलो बेन सल्फर त्याच्यामध्ये सुद्धा घ्यायचे आहे. आणि 100 किलो त्याच्यामध्ये तुम्हाला निंबोळी पेंड आपल्याला मिक्स करून टाकायचं आहे. एवढा तुम्ही हा टरबूजाचा बेसल डोस आपल्या बेडवर टाकू शकता. जर लागवडीचा जर विचार केला तर काय माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये जे लागवड करतात शेतकरी ते 8 बाय 1.5 वर लावतात. आणि जे शेतकऱ्यांनी हिवाळी लागवड करायची आहे तर त्यांना लागवडीसाठी 6 बाय तुम्ही 1.5 वर पण लागवड केली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिला विषय आता लागवड झाल्यानंतर पहिली ड्रिचिंग काय करायचा, तर काय माहिती आहे का शेतकरी बांधवांनो, लागवड झाल्या तुम्ही पहिली ड्रिचिंग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर करायची असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, आपलं रोको घ्यायचं आहे. प्रति लिटर पाण्याला रोको तुम्हाला 2 ग्राम घ्यायचं आहे. प्रति लिटर पाण्याला तुम्हाला 3 ग्राम 98% मधलं ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे. आणि जवळपास एका 20 लिटरच्या एका लिटर पाण्याला 10 ग्राम